नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात महाराष्ट्र. आपण पाहता एबीपी माझा. मी श्रुती कुलकर्णी. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आणि पावसाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. मुसळधार पावसानं नागपूरच्या मानकापूर परिसरात बाबासाहेब आंबेडकर सोसायटीजवळ अनेक घरांमध्ये शिरलं नाल्याचं पाणी. रात्री अचानक घरात पाणी शिरल्यानं लोकांची तारांबळ, इलेक्ट्रिक सामानांचं देखील नुकसान. नागपूरच्या विमानतळ परिसरातील हेडगेवार चौकात 2 फुटांपर्यंत पाणी. विमानतळाच्या आत आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांना फटका. काल रात्री झालेल्या पावसाचा परिणाम. आज नागपूर जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी. मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे नागपुरातील रामनगर परिसरात अनेक रस्ते जलमय झालेत. नागपूर जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, कोचिंग क्लासेसला सुट्टी जाहीर. पावसामुळे नागपूर प्रशासनाचा निर्णय. मुसळधार पावसानं नागपुरातील अनेक रस्ते जलमय. बाजीप्रभूनगर परिसरात रस्त्याला अक्षरशः नद्यांचं स्वरूप. नाल्यांची चांगल्या प्रकारे साफसफाई न झाल्याचा परिणाम. गोंदिया जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तिरोडा तालुक्यातील लोधीटोला गावातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसानं 2 घरांचं पूर्णतः तर 10 ते 15 घरांचं अंशतः नुकसान झालंय. पावसानं तिरोडा तालुक्यातील पांजरा गावात कुक्कुटपालनाचा शेड पडल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालंय. गोसेखुर्दच्या पाण्यानं गडचिरोली जिल्ह्याला पुराचा तडाखा. गडचिरोली ते नागपूर आणि गडचिरोली चारमोशी 2 राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील मासूल कसा घाट परिसरातील पुलावर मोठं भगदाड पडलंय. उड्डाण पुलावरील सुरक्षा भिंत देखील खचली. 6 महिन्यांपूर्वी पुलाचं बांधकाम पूर्ण. कामाच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मुसळधार पावसानं चंद्रपूरच्या गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले. वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या पिंपळगाव भोसले गावात पाणी शिरलं. पर्यायी मार्गही वाहून गेल्यानं नागरिकांची गैरसोय. गोंदियातील पुजारीटोला धरणाचे 4 दरवाजे उघडले. 2967 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट. काल झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात मोठं नुकसान झालं होतं. गडचिरोलीत प्रवाशांनी भरलेली बस पुराच्या पाण्यात अडकली. गाढवी नदीवरच्या पुलावरील ही घटना आहे. बसमध्ये 62 प्रवासी असल्याची माहिती आहे. भंडाऱ्याच्या ओपारा गावाला पुराचा विळखा. गावातील मुख्य रस्त्यांवर पुराचं पाणी. अनेक गावांचा शहरांशी संपर्क तुटलाय. भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. जिल्हा प्रशासनाकडून शाळांना 2 दिवसांची सुट्टी जाहीर. जिल्ह्यातील 25 मार्ग पाण्याखाली आल्यानं वाहतुकीसाठी बंद. भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. जिल्ह्यातील 25 मार्ग वाहतुकीसाठी बंद. अनेक गावातील पावसाचं पाणी घरांमध्ये शिरलंय. शिक्षकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता आहे. मागील 11 दिवसांपासून आझाद मैदानावर या शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. आझाद मैदानावरील कंत्राटी शिक्षकांच्या आंदोलनाला आमदार रोहित पवारांची उपस्थिती. प्रशासनाकडून आंदोलकांसाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचा रोहित पवारांचा आरोप आहे. मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाला मंत्री गिरीश महाजनांनी भेट दिली. शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करणार असल्याचं गिरीश महाजनांचं आश्वासन. आज सकाळी 11 वाजता शरद पवार शिक्षकांच्या आंदोलनाला भेट देणार आहेत. विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. मुंबईच्या आझाद मैदानात आज गिरणी कामगारांचं देखील आंदोलन. उद्धव ठाकरे आंदोलनात सहभागी होणार आहेत. मनसे आणि ठाकरे सेनेचा गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा. मुंबईत हक्काचं घर मिळावं यासह विविध मागण्यांसाठी गिरणी कामगारांचा मोर्चा. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा. शिळं जेवण दिल्याचा आरोप करत कर्मचाऱ्याला मारहाण. कॅन्टीन व्यवस्थापकालाही धारेवर धरलं. विधानसभेत आज पुरवणी मागण्यांवर चर्चा होईल. काल सरन्यायाधीशांच्या सत्कारामुळे चर्चा रखडली होती. पुरवणी मागण्यांवर मुख्यमंत्री उत्तर देण्याची शक्यता. आज सेना भवनात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक. कोकणातील परिस्थितीचा उद्धव ठाकरे आढावा घेणार. रायगडमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. आमदार महेंद्र थोरवे पुन्हा ठाकरे सेनेच्या वाटेवर असल्याचा राष्ट्रवादीच्या सुधाकर घारेंचा दावा. देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती.
भारतीय जनता पक्षाच्या संघटनेच्या राज्य परिषदेवरील सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्यात। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे। देशभरातील 25 कोटी कर्मचारी आज संपावर। विविध 17 मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांकडून भारत बंदची हाक। बँकिंग, विमा ते कोळसा खाणकाम, महामार्ग आणि बांधकाम क्षेत्रातील कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत। राज ठाकरे मीरा रोडला जाण्याची शक्यता। मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक। काल काढण्यात आलेल्या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला। आज ठाण्यातील मनसे नेते राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। मीरा भाईंदरमधील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर नेते राज ठाकरे यांची भेट घेतील। पक्षातील कुणीही माध्यमांशी संवाद साधायचा नाही, तसंच प्रवक्त्यांनी देखील विचारल्याशिवाय माध्यमांशी संवाद साधायचा नसल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे निर्देश। राज ठाकरे द्वेषाचं दुकान चालवण्याच्या प्रयत्नात काहीही साध्य करू शकले नाही। सपा खासदार राजीव राय यांची राज ठाकरेंवर टीका। म्हणून अमित ठाकरे निवडणुकीत हरल्याचं विधान। शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या प्रतिनिधींनी राज ठाकरेंची भेट घेतली। समितीची भूमिका आणि कालच्या धरणे आंदोलनातील मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा केली। अलिबागमध्ये परप्रांतीय दुकानदारानं मराठी माणसाला चेतावणी देणारं स्टेटस ठेवल्यानं मनसे आक्रमक। मनसे कार्यकर्त्यांची थेट परप्रांतीयांच्या दुकानात धडक। मनसैनिकांनी जाब विचारल्यानंतर दुकानदाराची माफी। नांदेड अकोला महामार्गावर तोंडगाव टोल प्लाझावर मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड। टोल प्लाझावर सुविधा नसताना आणि रस्ता काम पूर्ण नसताना टोल वसुली केली जात असल्याचा आरोप। भिवंडीत परप्रांतीय रिक्षा चालकाची मराठी तरुणाला मारहाण। मनसेच्या मध्यस्थीनंतर रिक्षा चालकानं माफी मागितली। काय करायचं ते कर, मी हिंदी भोजपुरीच बोलणार, मराठी बोलणार नाही। विरारच्या मुजोर रिक्षा चालकाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। संबंधित रिक्षा चालकावर कारवाई करण्याची मागणी होतीये। ठाण्यातील वृंदावन परिसरात शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी। सर्व भाषिक एकत्र दाखवत बॅनरमधून एकतेचा संदेश। जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा मनसेकडून सत्कार। परप्रांतातून जळगावात येऊन उत्तम मराठी बोलत असल्यानं सत्कार केला। राज्यात मंगळवारी कोविडचे 11 नवे रुग्ण आढळले। जानेवारी 2025 पासून आतापर्यंत राज्यात एकूण 2594 रुग्ण बाधित। काल 24 तासात आढळले 11 नवे रुग्ण। वाशीतील एपीएमसी मार्केट नवी मुंबई बाहेर हलवण्याच्या हालचाली। व्यापाऱ्यांचा मात्र विरोध। गाड्यांची संख्या वाढत असल्यानं वाहतुकीला होणारा अडथळा लक्षात घेता स्थलांतराबाबत महापालिकेनं अहवाल मागितलाय। दिवा ते सीएसएमटी फास्ट आणि स्लो लोकल सुरू करा आणि सर्व फास्ट लोकल दिव्यात थांबवा या मागणीसाठी अश्विनी केंद्रेंचं धरणे आंदोलन। यावेळी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरूच राहणार। आंदोलनकर्त्यांनी इशारा दिलाय। सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ। केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी मूळ प्रमाणपत्र आता अंतिम प्रवेश प्रक्रियेच्या दिनांकापर्यंत सादर करण्याची सवलत। मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती। कोर्डेलिया क्रूज लाचखोरी प्रकरणाचा 3 महिन्यात छडा लावणार। सीबीआयचं मुंबई उच्च न्यायालयाला आश्वासन। तर समीर वानखेडेंच्या याचिकेवर दिरंगाई केल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला घेतलं फैलावर। डोंबिवली पश्चिमेतील 24 अनधिकृत इमारती तोडण्याच्या मागणीचं प्रकरण। याचिकाकर्ते हरेश म्हात्रे यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। पालिका महसूल अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संबंधित इमारतीचं सर्वेक्षण तपासणी केले नाही। याचिकेतून आरोप। मुंबईतील 150 वर्ष जुन्या कर्नाक पुलाला सिंदूर नाव देणार। गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कर्नाक पुलाचं उद्घाटन होईल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं पालिका आयुक्तांना पत्र। साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे। आजपासून 3 दिवस गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होईल। धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी खासगी जमीन थेट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू। अंदाजे 22,558 चौरस मीटर खासगी जमीन खरेदी केली जाईल। मालकी हक्क असलेल्या व्यक्तींचे आजपासून सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण केलं जाईल। सोलापुरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार। 5 दिवसात 441 नागरिकांना 98,000 रुपयांचा दंड। नागरिकांनी दंड न भरल्यास गुन्हा दाखल होईल। आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या 4चाकी वाहनाची दुचाकीला धडक। या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय। सुपा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। भंडारा बायपास महामार्गावर 2 ट्रकचा भीषण अपघात। एका चालकाचा मृत्यू झालाय।
तर क्लीनर गंभीर जखमी. या प्रकरणी कारधा पोलिसांकडून गुन्हा दाखल. डोंबिवलीत आजारी बापाला ट्रस्टकडे सोपवून मुलगा बेपत्ता झालाय. मानपाडा पोलिसांकडून मुलाचा शोध आता सुरू आहे. मुलावर कायदेशीर कारवाई केली जाणार, पोलिसांचं आश्वासन. सैन्यात भरती झालेल्या सांगलीतील 26 वर्षीय युवकाचं निधन झालंय. बिहारमध्ये प्रशिक्षण सुरू असताना धावण्याच्या सरावावेळी अथर्व कुंभार यांचं हिट स्ट्रोकमुळे निधन झाल्याची माहिती आहे. पार्थिवावर पलूस गावावर आता अंत्यसंस्कार होतील. बीडमधील माजलगावच्या माजी नगराध्यक्षांकडून बहिणीची फसवणूक, बहिणीचा प्लॉट पत्नीच्या नावे केल्याचं उघड. माजी नगराध्यक्षांसह 5 जणांवर गुन्हा दाखल. आर्थिक वर्ष 2024 ते 25 मध्ये अदानी इलेक्ट्रिसिटीची वीज चोरी विरुद्धची लढाई तीव्र झाली आहे. 60.90 टन बेकायदेशीर केबल जप्त तर 1166 एफआयआर नोंदवल्या. बेळगावच्या मुगळीहाळमध्ये विजेच्या खांबावर दुरुस्ती करण्यासाठी चढलेल्या लाईनमनचा मृत्यू झाला. लाईनमनचा मृतदेह 3 तासांहून अधिक काळ विजेच्या खांबावर लटकला होता. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाविरोधात मुगळीहाळ गावातील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. नाशिकमध्ये 2 मद्यपींचा वाद, वादाचं रूपांतर हाणामारीत. एकाची हत्या झाली आहे. व्हिडिओ समोर आलाय. अंबड पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील जेजे हॉस्पिटलमधील एका 32 वर्षीय डॉक्टरनं अटल सेतूवरून उडी मारल्याचा आरोप आहे. शोध मोहीम सध्या सुरू आहे. घटनास्थळी एक 4चाकी आणि एक आयफोन सापडलाय. रायगडच्या पेणमधील महाराष्ट्र विद्युत वीज वितरण कार्यालयात एसीबीची धाड. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता संजय जाधव यांना 5,000 रुपयांची लाच घेताना अटक. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून आजही अतिक्रमणाविरोधात कारवाई. अतिक्रमण हटवताना हॉटेल मालकाची अतिक्रमण पथकासोबत हुल्लडबाजी. नाशिकच्या जिल्हा परिषदेत विभागीय प्रमुखाकडून तब्बल 30 महिलांचा लैंगिक छळ. जिल्हा परिषदेच्या विशाखा समितीकडे तक्रारी प्राप्त. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. 2 दिवसात अहवाल सादर होऊन कारवाई केली जाईल, महिला आयोगाचा इशारा. अमरावतीतून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. सराईत गुन्हेगार शेख रहीम आणि त्याचा भाऊ शेख जमीर शेख अहमद यांच्या घरातून गुन्हे शाखा युनिट 2 कडून शस्त्रसाठा जप्त. दोघंही आरोपी पोलिसांच्या ताब्यात. मुंबईच्या वाकोला परिसरात एका सीएला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. धमकी देत कोट्यवधींची खंडणी घेतल्याची माहिती आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यावर शस्त्रानं वार झालाय. विद्यार्थी जखमी. मला मोटू असं का चिडवतोस यावरून 2 मित्रांमध्ये वाद झाला. या प्रकरणी 4 पोलिसांच्या ताब्यात आहेत. ऑनलाईन जुगारात पैसे हरले, कर्ज फेडण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाकडून चोरी. बीडमधील हा प्रकार आहे. चोरी करणाऱ्या पोलिसाला अटक. हिंगोली जिल्ह्यातील 8,400 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित. केवायसी न केल्यामुळे 8,40,00,000 रुपये अनुदान प्रशासनाकडे पडून आहे. जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव 99,800 रुपयांवर. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 14 देशांवर टॅरिफ धोरण लावल्यानंतर जळगावच्या बाजारात सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. आयआयटीयन त्रापित बन्सल यांना मेटाकडून तब्बल 854 कोटींचं पॅकेज मिळालंय. त्रापित बन्सल यांच्या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अहमदाबाद विमान अपघाताचा प्रारंभिक अहवाल नागरी विमान मंत्रालयाला सादर. त्यात ब्लॅक बॉक्समधील माहितीचा समावेश. अंतिम अहवाल 11 जुलैला जाहीर होण्याची शक्यता. केरळच्या पायामोन येथील खाणीत एका मोठा दगड कोसळून एका कामगाराचा मृत्यू झालाय. दुसऱ्या कामगाराचा शोध सध्या सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझील दौऱ्यावर आहेत. मोदींची ब्राझिलियामधील अल्व्हरोडा पॅलेसला भेट. यावेळी त्यांचं औपचारिक स्वागत. बर्मिंगहॅममध्ये झालेल्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी. भारतानं या स्पर्धेत एकूण 588 पदकं पटकावली आहेत, तर 280 सुवर्ण पदकांसह टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ लंडनला पोहोचलाय. 10 जुलै 2025ला हा सामना असेल. लॉर्ड्सच्या नेट्सवर जसप्रीत बुमराहकडून 45 मिनिटं दमदार गोलंदाजी. भारत ते इंग्लंड तिसऱ्या कसोटीपूर्वी बुमराह प्लेइंग 11मध्ये परतणार असल्याचं कर्णधार शुभमन गिलकडून संकेत. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची अनुष्का शर्मासोबत विम्बल्डनला हजेरी.
विराट कोहलीकडून नोवाक जोकोविचसाठी खास इंस्टाग्राम स्टोरी शेअर. इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या कसोटीपूर्वी उपकर्णधार ऋषभ पंत विम्बल्डन पाहण्यासाठी पोहोचला. यावेळी फॉर्मल लुकमध्ये त्याचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला. विम्बल्डनच्या अधिकृत पेजवरून ऋषभ पंतचा फोटो शेअर. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ग्रिगोर दिमित्रोव्हची विम्बल्डनच्या चौथ्या फेरीच्या लढतीतून माघार. उजव्या बाजूच्या पेक्टोरल दुखापतीमुळे माघार. कोर्ट सोडताना दिमित्रोव्हला अश्रू अनावर. नयनतारा बियॉन्ड फेअरीटेल या माहितीपटासंदर्भात मद्रास उच्च न्यायालयाची निर्मात्यांसह नेटफ्लिक्सला नोटीस. या माहितीपटात रजनीकांत यांच्या चंद्रमुखी या चित्रपटातील काही प्रसंग बेकायदेशीररित्या वापरण्यात आल्याचा आरोप आहे. उत्तर देण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत. संगीतकार आणि गीतकार यासर देसाई विरोधात मुंबईच्या वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल. यासर वांद्रे वरळी सी लिंकवर गाण्याचं शूटिंग करण्यासाठी उभा असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल. आणि आता काही बातम्या सविस्तरपणे बघूयात. नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झालेत. मनीषानगर, नरेंद्रनगर, कॉटन मार्केट अंडरपासमध्ये देखील काही वाहनं अडकून पडली आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे.